हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्ही माझ्या मागचे 2 व्हिडिओ बघितलेलेच आहेत आणि म्हणजे इतक्या दिवस मला एक पण निगेटिव्ह कमेंट येत नव्हती, पण माझ्या मागचे 2 व्हिडिओ बघितल्यापासून कुठल्या बाया जागा झालात ना मला काही कळत नाही. त्याच्याविषयी आपण पुढे बोलूया कमेंट विषयी. पण आता मी सध्या तुम्हाला हे सांगते, तुम्ही ज्या निगेटिव्ह कमेंट करताय ना त्याच्या आधी ही गोष्ट हे करा. महाराष्ट्र आहे, आपला महाराष्ट्र आहे, तुझा किंवा माझा असा नाही, सगळ्यांचा आहे. तर मी माझा व्हिडिओ टाकला, मला इन्स्टाला तरी एक पण निगेटिव्ह कमेंट आली नाही. इतक्या साऱ्या कमेंट आल्यातल्या आणि त्यातल्या 50 जण असे आहेत की त्यांनी हीच कमेंट केली की ह्या बाबांनी मलाही फसवलं. आणि यातल्या 10 ते 12 लोकांनी मला इन्स्टाला DM केला. मी त्यांना माझा नंबर शेअर केला आणि त्याच्यानंतर मला 7-8 जणांनी यूट्यूबला सगळे डिटेल्स शेअर केले. बाकीचेही करतील जसा माझा मेसेज बघतील तसं, किंवा आता मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला जे काय तुमच्यासोबत फ्रॉड झाला ना त्याची सगळी हिस्ट्री मला शेअर करा. माझं तर काम माझे पैसे मिळवण्याचं नाही आहे. मला तो म्हटलाय की सोमवारी देतो, पण मला नाही दिले तरी चालतील, मला काही हे नाही. पण मला आता ह्याचं जे इन्स्टा ID एक नाही तो आणि त्याचा यूट्यूब चॅनल हे दोन्ही बंद करायचं. सगळ्यात पहिलं बंद करायचं आहे. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचे प्रूफ लागणार आहेत आणि ते प्रूफ मला व्हॉट्सअपला शेअर करा. तर मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवेल आणि माझे जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल जातील आणि मग जास्तीत जास्त त्याचा चॅनल रिपोर्ट मारून बंद होण्याची जास्त शक्यता आहे. कारण तो जो फ्रॉड करतोय ना तो इन्स्टावरून आणि यूट्यूबवरून दोन्हीकडूनच करतोय. आता तुम्हाला खोटं वाटतंय, ह्या बघा सुनिशा ताई आहे, त्या सुनिशा ताई बघा, त्यांनी मला सगळं डिटेल पाठवले. ह्यांचे किती अडकलेत? 14,650 रुपये. ह्या झाले किती दिवस? भरपूर दिवस झाले. ह्यांचा आता बघा केव्हाचा आहे, 7 नोव्हेंबर 2025 आहे. 26 संपत आलाय. 7 नोव्हेंबर 2025 झाले किती महिने? किती? त्याच्या आधीच 1 महिन्यापासून त्यांचं चाललंय. 7 नोव्हेंबर पासून तर त्यांनी फार कंप्लेंटची स्टार्टिंग केली होती. कंप्लेंट टाकीन असं तसं आणि जास्त बोलू शकत नाही. किती काय बोलणार आपण, किती काय बोलणार. ही तर एक सोडा, ही 1 जण झाल्या, अशा 2-4 जण आहेत. पण तुम्हाला मी जे प्रॉपर मला हे झालं ना ते तुम्हाला दाखवते. मी सगळ्यांची नावं आता सेव्ह नाही केली, त्याच्यामुळे मला पटपट सगळेच नंबर सापडणार नाही. पण मी सगळं स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ना ते साईडला इथे लावणार आहे. इन्स्टाच्या व्हिडिओला तर जास्तीत जास्त लावणार आहे, कारण इन्स्टावरूनच जास्त फ्रॉड झालेला आहे याचा. हे बघा, आता हे वस्त्रकला म्हणून पेज आहे इंस्टाग्रामला, किती मोठं पेज आहे त्यांचं, तुम्ही बघा. आणि त्या ताईंनी माझा व्हिडिओ बघता क्षणी त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. मला माझ्याशी कॉलवर बोलण्यासाठी त्यांनी रात्री मला 11:30 वाजता फोन केला की नाही काजल, तुला मला बोलायचंच आहे, काय झालंय काय सगळं सविस्तर सांगायचं डिटेल. कारण ह्या एकमेव असतील ज्यांनी खूप मोहरोपर्यंत कंप्लेंट करून खूप कोर्ट कचेरी की झाले यांच्या याच्यासोबत. तर ह्यांना सुद्धा बघा सेम मला जसा व्हिडिओ कॉल करून असं दाखवलं, सेम तसंच ह्याने दाखवलं बघा. कामाची टेक्स्टाईल तुम्हाला सगळं दिसेल. आणि ह्यांचे जास्त पैसे नव्हते, मला वाटतं 10-11 हजार काहीतरी, हां, तर 11 हजार काहीतरी होते त्यांचे. आणि त्यांनी इतकं पुढे गेला, पोलीस कंप्लेंट केली, कोर्ट कचेरी सगळं झालं. त्याच्यानंतर मला त्यांनी इतकं डिटेलमध्ये सांगितलं ना की मला ते आतापर्यंत इंस्टाग्रामवरती कुणी सांगितलं नाही इतकं त्याने डिटेलमध्ये. ह्यांनी पहिल्यांदा कंप्लेंट केली त्याच्याविषयी, त्याची कंप्लेंट त्याच्या जवळच्या पोलीस स्टेशनला गेली. त्यानंतर ते पोलीस त्याचं म्हणजे कंप्लेंट झाल्याच नंतर त्याच्या अकाउंटला किती पैसे आहेत ते बघतात. त्याच्या अकाउंटला जर पैसे असतील तर ते पैसे आपल्याला ट्रान्सफर केले जातात, नाही तर मग ते पैसे आपले गेले, बुडले. मग ह्याने काय केलं की असंच माझ्याकडून घेऊन ह्यांना दिले, म्हणजे फ्रॉडच केला. एकाकडून फ्रॉड करून घेतले आणि ह्यांना दिले पैसे. ह्यांना पैसे दिले माझे, तो उद्या देईल असं मला वाटतंय, पण तो मला असंच करेल असं यांचा डाऊट आहे. ह्या ताईंचं म्हणणं आहे की तुझ्यासोबत पण असंच तो करणार आहे. तर त्याने काय केलं, म्हणूनच मला पुढे ढकलतोय की आज देतो आणि उद्या देतो करून, कारण त्याला अजून कोणी बकरा सापडत नाहीये. आणि मग त्याने ह्यांना असंच दुसऱ्याकडून पैसे घेऊन ह्यांना दिले. मग ज्याने आधी दिले त्यानेही कंप्लेंट केली, म्हणजे ह्या दोघांचीही कंप्लेंट. तो तर मध्ये सेफ राहिला, पण हे दोघांचीही कंप्लेंट झाली. त्याच्यामुळे ना त्याला मिळले ना ह्यांना मिळले. मध्येच पैसे होल्ड झाले. ह्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर तर झाले, पण ते मध्येच होल्ड झाले. ह्यांना ते काढता येत नाहीत, काढताच येत नाहीत अकाउंटवरून पैसे. आणि आता हा फ्रॉडर आहे, म्हणजे तो त्याच्या अकाउंटला थोडी ना पैसे ठेवेल. आपल्याकडून पैसे घेऊन तो लगेच त्याचं दुसऱ्या कोणाला तरी देत असेल, काढत असेल, कुठेतरी लपवून ठेवत असेल, तो थोडी ना अकाउंटला पैसे ठेवेल आपल्यासारखे. असं होतं. आणि मग त्यांनी मला खूप सविस्तर सगळं डिटेलमध्ये सांगितलं, काजल तुला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कुठपर्यंत करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी मला त्यांनी ऑल द बेस्टचा रात्री मेसेजही केला आणि अजून त्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. सकाळचं मॉर्निंगलाही मेसेज येतो त्यांचा, काजल काय झालं. तर मी त्यांना म्हटले थोडं स्टे करू आपण, मला हे आता मला. आणि हे तर सोडा, अजून एक आहेत, हे बघा, ह्या कमलताई एक आहेत.
त्यांनी टोटल 50 ऑरेंज साड्यांची ऑर्डर दिली होती, 50 साड्यांची. तुम्ही इथं बघा, त्यांनी मला स्क्रीन रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे. 50 साड्यांची ऑर्डर दिली होती, पण 1 मेला, आत्ताच मागच्या महिन्यात 1 मेला. आणि मग झालं असं की त्यांना ज्यांच्याकडून ऑर्डर होती की नाही, त्या समोरच्या ताईने हे ऑर्डर कॅन्सल केली किंवा नको म्हणल्या साड्या. त्यामुळे ह्या बोलल्या की मी इतक्या साड्या मागून आता मग काय करू, म्हणून त्यांनी नको बोलल्या. मग त्यांनी त्या बाबाला स्पष्ट सांगितलं की मला नाही चाहिए साड्या, म्हणजे इंग्लिशमध्ये. तर मग तरीही तो त्यांना सतत कॉल करतोय की नाही घेण. मग माझा 2 जूनला बघा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्यांनी माझा व्हिडिओ त्या बाबाला शेअर केला की हे बघ यू आर फ्रॉड वगैरे असं म्हणून. तर तो बाबा इथं माझ्या व्हिडिओच्या खाली असं त्यांना मेसेज करतो यांना की दिस इज अ फेक पेज, हे फेक पेज आहे, यांच्यावर विश्वास ठेवू नका. अरे माझे 88K फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामला, तुझे किती आहेत? 200-300. माझे किती आहेत? मग फेक कोण झालं, मी की तू? नाही म्हणजे त्याने असं, आणि मी ह्यांना बोलले की नाही असं सांगा की मेरी फ्रेंड है तो फेक कैसे होगी, होते मेरे घर में रोज ही आती जाती है तो फेक कैसे होंगी, असं मी म्हणजे त्याला बोलायला सांगितलं. तर ह्या ताई तर वाचल्या, पण अजून 2-3 एक दादा आहेत आणि 2-3 अजून आहेत, त्यांनी मला स्क्रीन रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे. टोटल 7 जणांचं आता माझ्याकडे स्क्रीन रेकॉर्डिंग आलेलं आहे. तर अजून जे कोणी इंस्टाग्रामवरती बाकी आहेत ना, मला इतके DM आणि इतके मेसेज, अर्ध्या कमेंट्स तर ह्याच आहेत की ह्या बाबाने मलाही फसवले. तर त्या सगळ्यांनी तुमचं स्क्रीन रेकॉर्डिंग मला द्या, जेणेकरून ना जास्तीत जास्त व्हिडिओ बनवून जास्तीत जास्त व्हिडिओ आणि जास्तीत जास्त रिपोर्ट झाल्यामुळे त्याचं इंस्टाग्राम आणि यूट्यूब दोन्ही ब्लॉक होईल. मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक देते, ऑल सगळ्या त्याचा मेन्शन करते, ID, इंस्टाग्रामचा ID, यूट्यूब चॅनल. तुम्हाला जायचं आहे तिथं रिपोर्ट करायचे आहे, यू आर अ फ्रॉड किंवा दिस इज अ फ्रॉड पेज, असं नॉर्मली इतकंच बोलायचं आहे. आणि एवढंच. आणि हे ज्यांच्यासोबत पण फ्रॉड झाला एक नाही, तर त्या सगळ्यांना मी विचारलं की तुम्ही नेमकं कुठून त्याचा नंबर घेतला. मी तर यूट्यूबवरून घेतला नव्हता, मला अशाच एका ताईने दिला होता, तर मी त्यांना दोष नाही देऊ शकत. त्यांनी माझ्या भल्यासाठीच बोलल्या की काजल तू एवढी महाग साडी सेल करते, तू यांच्याकडून घे आणि स्वस्तात सेल कर, असं भल्यासाठीच त्यांनी मला दिला होता. त्या काय माझ्या दुश्मन नाही आहेत. पण मग असं झालं आणि मग मी ह्या बाकीच्यांनाही विचारलं तुम्ही कुठून नंबर घेतला. तर काहींनी मला सांगितलं यूट्यूबला यांचं पेज बघितलं, काहींनी मला सांगितलं इंस्टाग्रामला यांचं पेज बघितलं. आणि मग ह्यांनी आणि या सगळ्यांनी आधी एक साडी सॅम्पलसाठी ऑर्डर केली आहे. म्हणजे ह्याच्याकडे एक साडी द्यायसाठी साड्या आहेत, मशीन आहे, हात मागाची मशीन पण आहे, तो दाखवतो व्हिडिओ कॉलवर सगळं. मग त्याला प्रॉब्लेम, साड्या डिस्पॅच करायला प्रॉब्लेम काय आहे मला कळत नाही. म्हणजे ह्याचं हे जे त्याने जे सेटअप केलं की नाही, तो मशीन, त्या 7-8-10 साड्या त्या बॉक्समध्ये लावून ठेवलेल्या गडवाळच्या क्वालिटीच्या, हे सगळं फेक आहे. हे सगळं फक्त दाखवण्यासाठी त्याने त्यात करून ठेवलंय. बाकी असंच पैसे लुटतो आणि लुटतोय कुणाकडून, जास्तीत जास्त महाराष्ट्राकडून. कारण महाराष्ट्रामध्येच ही गडवाळ जास्त साडी फेमस आहे, जास्तीत जास्त नेसली जाते महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्र ही सगळे जे आता मला मेसेज करत आहेत सगळे महाराष्ट्रातले आहेत, सगळे माझ्यासकट सगळे. आणि या सगळ्यांमध्ये माझीच रक्कम सगळ्यात मोठी आहे, म्हणजे 28,000 जवळजवळ, म्हणजे खूप मोठी रक्कम आहे, काही छोटी रक्कम नाही आहे. सोडा. तर आता माझं एकच काम आहे, मी उद्या तर आता बघणार आहे माझे पैसे देतो की नाही. आधी मी माझे दिले तर माझे पैसे घेईन आणि त्याच्यानंतर ह्या बाकीच्यांसाठी लढणार आहे. म्हणजे तोपर्यंत मी व्हिडिओ मग कालच्या व्हिडिओमध्ये तर मला तुम्ही सगळ्यांनी 30 कमेंट केली की आधी पैसे घ्या आणि मग व्हिडिओ डिलीट कर. तर मी व्हिडिओ पैसे त्याने दिले तरीही डिलीट करणार नाही आहे. इतकंच काय, तर मी अजून इतके व्हिडिओ त्याच्या रिलेटेड बनवणार आहे की त्याचं पेज कुणीही नाही पाहिलं पाहिजे. इतकंच काय, आतापर्यंत जितके फ्रॉड झालं, कमीत कमी माझा व्हिडिओ आता तो मला वाटतं इंस्टाग्रामला काहीतरी 2-2.5 लाखापर्यंत गेलाय. 2-2.5 लाख लोकांनी माझा तो व्हिडिओ बनवलाय. ते तरी कमीत कमी झाले, त्यांना तर कमीत कमी कळलं की हे पेज फ्रॉड आहे. नाही तर त्यातल्या किती लोकांना नंतर पुढे जाऊन ऑर्डर टाकली असती की नाही. त्याच्यामुळे मग आता माझं हेच काम आहे की लढायचं. तर आता आपण ना कमेंटवरती येऊया, कारण कमेंट पण ह्याच्यावरती खूप निगेटिव्ह आल्या आणि मला काही वाईट वाटलं नाही तुमच्या कमेंटचं, मनापासून सांगते. अजिबात मला काही वाईट वाटलं नाही, मला हसायला येत होतं. काल रात्री मी कमेंट वाचत होती तर मला अक्षरशः हसायला येत होते की तुम्ही लोक म्हणजे खरंच काय समजता आणि तुम्हाला माझी सगळी परिस्थिती माहीत आहे, तरी सुद्धा तुम्ही लोक असे करता. मला विचार आलाय की माझी परिस्थिती मोठी होईल, मी जरा श्रीमंत होईल, त्यावेळेस तुम्ही माझ्याविषयी काय काय बोलचाल. सोडा, ते सगळं सोडूया. आणि आता आपण माझा हा व्हिडिओ तुम्ही बघितला, त्याच्या खाली कमेंट वाचा फक्त. मला माहीतही नव्हतं की अशा काय कमेंट आल्यात. मलाच एका ताईने स्क्रीनशॉट पाठवला, अगं ही बाई बघ तुझ्याविषयी काय पण बोलते, तिला जर काय तर बोलतो अशी शांत बसलीस तर बायका तुझ्याविषयी अजून काय काय उठवतील, अशी मला त्यांची कमेंट आली. तर पहिल्या आपण एक स्वातीताईंची कमेंट वाचूया. बहुतेक त्यांचं म्हणणं आहे की मी त्यांना लाईव्हमध्ये सांगितलं त्यांच्याविषयी.
नाही हे नाही, ह्या नाही, त्यांना तर दुसऱ्या कोणीतरी फ्रॉड केला आहे, आपण नाही केलेला. बघा ह्या ताईंची एक कमेंट आहे, स्वातीच नाव आहे त्यांचं. त्यांचं काय म्हणणं होतं बघा, ताई सॉरी पण मी ऑर्डर केलेली साडी तुमच्याकडून मला पाहिजे ती नव्हती आली. हो तुम्ही पैसे रिटर्न केले पण मला कुरिअर करायला पैसे लागले. तुम्ही मला बोलला असता की मला कुरिअर चार्जचे पैसे लागलेत, मी ते तुम्हाला दिले असते. किती रुपये घेता? जास्तीत जास्त 41 रुपये. महाराष्ट्रातून साधं पोस्ट केलं तर, कुरिअर केलं तर 100 रुपये घेतात. एवढे पैसे मी दिले असते तुम्ही जर मला बोलला असतात ना तर. आणि त्याच्या खाली त्यांनी बरंच काय काय लिहिलंय, खूप मोठी कमेंट आहे. एवढा मोठा पॅरेग्राफ वाचायचं म्हणले की 2-4 मिनिटं निघून जातील. तर माझं काय म्हणणं आहे, मी माणूस आहे, इतक्या पूर्ण साड्या असतात, मी एकटी पॅकिंग करते. ज्यावेळेस पण मी ॲड्रेस लिहिते, कधी मी 2-2, 3-3 ॲड्रेस सोबत लिहिते आणि त्यांची सोबत पॅक करते. कदाचित ह्याच्या पॉकेटमधली साडी त्याच्या पॉकेटमध्ये जाऊ शकते. कालचीच गोष्ट सांगते, एका ताईंचे 3 झुमका पैठणी होत्या आणि एकीचा फक्त 2च ब्लाऊज पीस होते जे पैठणीचे होते. आणि रुद्राचे पप्पा आणि आम्ही दोघं जण ॲड्रेस लिहित होतो. मग त्यांनी माझ्याकडे ॲड्रेस दिला आणि मग मी समजलं, काढला तर मीच होता. मी काय समजलं की ह्यांच्याच 2 ब्लाऊज पीस आहेत, ज्यांच्या 3 झुमका पैठणी होत्या त्यांना मी ब्लाऊज पीस पॅक केले. आणि नंतर आम्ही लक्षात आलं की एवढं कसं छोटे यांचं पार्सल झालं, म्हटलं 3 साड्यांचं. मग नंतर आम्ही ते खोललं, त्यात ब्लाऊज पीस होते अक्षरशः, म्हणजे ज्यांचं एकामेकाचं एक्सचेंज झालं होतं. पण ते मला इथंच समजलं. घरी जाऊन समजलं असतं तर मी काय करू शकले असते. मग तर तुम्ही मला डायरेक्ट काय म्हणतात, कोर्ट कचेरी, एक काय का ते मृत्यूदंड वगैरे तसलंच काहीतरी दिलं असतं. तर असं असतं का बरं? माणूस आहे तर चुका होतात माणसांकडून. मग एक्सचेंज, मी तुम्हाला एक्सचेंज करायला नाही म्हटलं, किंवा माझी साडी थोडी पण जरी डॅमेज असेल ना तरी मी स्वतः ती बदलून तुम्हाला देते थोडी पण. आता तुम्ही म्हणता की तुम्ही मग तिथूनच बघून पाठवायची, तर मी स्वतः सगळ्या साड्या चेक करते. मला हेच कळत नाही, मेन गोष्ट तुम्हाला सांगते की तुमच्याकडेच आल्यावर कसं काय डॅमेज निघतं. जोपर्यंत मी ती साडी चेक करते मला कुठेच ती साडीमध्ये डॅमेज दिसत नाही, पण ती साडी तुमच्या घरी आली ना तुम्हाला डॅमेज दिसतं. कदाचित माझ्या नजरेतून राहत असेल. होतात चुका, माणसाकडून होतात. पण मी तुम्हाला एक्सचेंज रिटर्न द्यायला नाही म्हटली, अजिबात नाही. त्यानंतर खाली एक कमेंट आहे की तुझ्यासोबत असंच व्हायला पाहिजे होतं. 550 आरेची साडी घेतेस आणि 1000-1200ला विकतेस. आम्हाला वा स्कॅम करतेस तू तर आमच्यासोबत. आणि त्याच्या खाली हे अजून त्याच रिलेटेड कमेंट होत्या. तर एका ताईने त्यांना चांगलाच रिप्लाय दिला आहे. त्यांच्या खूप सारे थँक्यू स्मिता ताईसाठी. तर माझी गडवाळ साडी पेज माझं चेक करा. मी साडी 750 रुपयाला घेते आणि 899ला सेल करते. जोन घेतला तर मी 1700 रुपयाला जोडी सेल करते. खोटं वाटतंय तर व्हिडिओ जाऊन बघा. इतकंच काय, ज्यांनी साडी घेतल्यात ना माझ्याकडून त्यांनी जरा या, आणि तर कमेंट बॉक्समध्ये बोला, तुमचं काहीतरी मत मांडा. ह्या ज्या बायका आहेत ना ज्या आता उफाळ्यात, तर त्यांना थोडं सांगा, समजवा. मी कोणताही स्कॅम करत नाही. तुम्हाला स्वस्तात देता यावं म्हणूनच मी त्या बाबाकडून 550 वाली साडी घेत होते. पण त्यानं माझ्यासोबत इतका स्कॅम केला, इतका मोठा फ्रॉड झाला. कोणामुळे? तुमच्यामुळेच झाला मी तर म्हणू शकते. कारण मला तुमच्यासाठी स्वस्तात देण्यासाठी साड्या घ्यायच्या होत्या. ह्या 550 वाल्या साड्या माझ्याकडे आल्या असं तर मी तुम्हाला ते 700ला सेल करणार होते. आणि तुम्ही आहे की मला इतकं हसा येत होतं रात्री हे सगळ्या कमेंट वाचून. इतकं हसायला येत होतं तुम्हाला, अक्षरशः सांगते. तुम्ही बघा, माझं पेज चेक करा, मी कितीला विकते ते बघा. क्वालिटी चेक करा, इतकी ओरिजिनल क्वालिटी मी तुम्हाला 899ला सेल करते. बाकीच्या ज्या बायका आहेत जे मोठे वस्त्र करा, ते 1100 1150ला गडवाळ सेल करतात. ती इतके मोठे आहेत ना, त्यांचे इतके मिलियन फॉलोअर्स आहेत, त्यांना वेंडर, त्यांच्याकडे किती स्वस्तवाला वेंडर असेल तुम्ही ऐका. 600 वालाच वेंडर किंवा 550-600 वालाच वेंडर त्यांच्याकडे असेल. मग त्या 1150ला साडी सेल करतायत. आज जावा बघा, जा ते आई साहेब वस्त्र म्हणून पेज आहे त्यांचंही बघा, आणि सेम क्वालिटी आहेत त्या, सेम. आणि तर तुम्ही त्यांना नाही जाऊन बोलू शकत, त्यांना बोलणारच नाही, तुमच्या धाडसच नाही इतकं. कारण त्या मोठ्या आहेत ना, ते एवढे श्रीमंत लोक, त्यांना नाही बोलणार तुम्ही माझ्यासारख्याच गरीब ज्या आहेत ना, ज्या घरातून एवढं छोटं आणून विकायचा प्रयत्न करत, तुम्ही त्यांनाच बोलणार. तुम्हाला त्यांनाच बोलायचं असतं. ठीक आहे, ही एक झाली. आणि त्याच्यानंतर तुझ्यासोबत तर असंच होणार. लहान बाळाची टोपडी 100 ते 150 रुपये घेतेस, मग असंच होणार. माझी टोपी 100 रुपयाला येत आहे. 150 रुपयाला मी कोणतीही टोपी तुमच्याकडून तुम्हाला विकलेली ना आतापर्यंत कोणाला, मग ती पैठणीची का असेना. राहिला प्रश्न, 100 रुपयाला टोपी देते मी. जसं की सांगितलं तसं टोपीचं वजन जर कितीही कमी असलं तरी मला 41 ते 51 रुपये कुरिअर चार्ज लागतो. ठीक आहे, कुरिअरमध्ये दिलं तर 80 रुपये जातो, पोस्टा दिलं तर 41 ते 51 रुपये जातो. त्याच्यामध्ये बरं 50 रुपये पकडू आपण. तुम्हाला मी 100 रुपयाला टोपी विकली ना, 50 रुपये
बरं आपण 50 रुपयाला पकडू, 50 रुपये आपला कुरिअर चार्ज केला, 50 पण सोडून दे, 40च पकडू, 41 जरी झालं ना वजन, 41 रुपयाचं जरी झालं पोस्टाचं. आता कुरिअर केलं तर जास्त होतात, मग मी शक्यतो टोपीचं पार्सल पोस्टच करते. बरं ठीक आहे, 50 रुपये पकडून चालू आपण. त्या 50 उरले का 50, त्याच्यामध्ये तो पैठणीचा कपडा येतो किंवा कुठलाही खणाचा असेल तर तो कपडा येतो. तो कपडा 140-200 रुपये मीटरचा असतो. ठीक आहे, तुम्हाला एक तेवढा राऊंडवाला सर्कलच लागला, मला मान्य आहे 14 इंचाचा सर्कल, पण तो 14 इंचाचा सर्कल पण ना 30 इंचामध्ये 30 इंच कपडा लागतो त्या सर्कलसाठी. 30 इंच कपडा तुम्ही 140 रुपये मीटर खण आहे, खणाची टोपी तुम्ही घेतली, त्यातला 30 रुपयाचा कपडा तुम्ही काढला त्यातून वेगळा. ठीक आहे, काढला, किती राहिले? 20 रुपये राहिले. तेवढी तर शिवायचे पैसे नको मला 20 रुपये माझे. आता तुम्ही फुकटच द्या म्हणा, म्हणजे भागलं. मला थोडं तरी समजून घ्या, थोडं तरी. आणि काय पण तुम्ही तुमच्या मनात जे पण काय भरले ना माझ्याविषयी जेलसी वगैरे, ते तुम्ही सगळं आता काढताय बाहेर. आता तुम्ही ह्या स्टेजला काढताय ज्यावेळेस खरं तर तुम्ही सगळ्यांनी तर कमेंटमध्ये पॉझिटिव्ह बोलायची गरज आहे त्यावेळेस. नाही तर तो समोरचा तर म्हणेलच ना की मीच फेक आहे म्हणून, तुमच्या अशा कमेंट वाचून म्हणेल की नाही. आणि त्याच्या खाली एक कमेंट आली बघा, तुला तसंच झालं पाहिजे. तो आम्हाला काय इन्स्टाला रिप्लाय करत नाही आणि ऑर्डर देणार का नाही ते पण सांगत नाही. मग तुझ्यासोबत रोजच असा फ्रॉड झाला पाहिजे. पहिली गोष्ट ताई, मी सगळे एकटी मॅनेज करते. माझ्या डोळ्याची अवस्था बघा, माझ्याकडे 2 व्हॉट्सअप आहेत. सध्या ह्या व्हॉट्सअपचे मेसेज बघा तुम्ही, ग्रीन तुम्हाला दिसतंय. आता मी झोपूनच उठले. त्यानंतर तुम्ही इकडच्या व्हॉट्सअपचे मेसेज बघा, दुसऱ्या व्हॉट्सअपचे दिसत आहेत तुम्हाला. किती पण स्क्रॉल करणार तरी संपणार नाहीत. ठीक आहे, ते सोडा. तुम्हाला वाटतं ना मी तुम्हाला इन्स्टाला रिप्लाय करावं. तुम्ही इन्स्टाला माझं असं ओपन केलं ना, हे असे कमेंट असतात तिथं, हजारो इन्स्टाला DM असतात, हजारो. तुम्हीच सांगा, मी किती डोळे फोडून फोडणार, किती बघणार. बरं मी तुम्हाला नंबर दिलाय, मग तुम्ही मला इन्स्टाला DM का बरं केलं? तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअपला मेसेज कॉल करू शकता. ठीक आहे, एखाद्या वेळेस माझी इच्छा नसते, मी कॉल रिसिव्ह नाही करत, पण तुम्ही मेसेज केला तर मी जेव्हा तुमचा मेसेज बघेल, भरे आज बघू दे उद्या बघू दे, तेव्हा रिप्लाय करेल की नाही? करेलच ना. थोडं तरी समजून घ्या की तुम्ही डायरेक्ट तुझ्यासोबत असंच झालं पाहिजे, असंच झालं पाहिजे, असंच फ्रॉड झाला पाहिजे. माणूस आहे मी, काय दुश्मनी आहे तुमची माझ्यासोबत? मला सांगा, काय दुश्मनी आहे तुमची? म्हणजे मी ना तुम्ही माझ्याकडून कधी साडी घेतली ना, कधी तुम्ही माझ्यासाठी ड्रेस घेतलाय ना, तुम्ही मला फॉलो केलंय ना, तुम्ही मला म्हणजे काहीच नाही, काहीच. तरी तुम्ही स्पष्ट बोलताय की तुझ्यासोबतच फ्रॉड व्हायला पाहिजे होता, झाला, व्हायलाच पाहिजे ना, असाच होत राहायला पाहिजे. एक होऊन पण त्या ताई भागल्या नाही. त्यांचं म्हणणं आहे की असाच तुझ्यासोबत फ्रॉड होत राहायला पाहिजे. काय बोलायचं आता? बोलूच नाही शकत, शब्दच नाही माझ्याकडे, शब्दच नाही, शब्द माझ्याकडे. माझी स्ट्रगल स्टोरी तुम्ही ऐकली, तुमच्या डोळ्यातून अशा धारा लागतील. तुमचं किती कठोर मन असू द्या, तुम्ही माझ्याविषयी किती जेलस फील करत असू द्या, कितीही, तरी माझी ती जी लहानपणापासूनची स्टोरी आहे ना, तुम्ही ऐकली ना, असं रडसाल इतकं. आणि तुम्ही, आणि आता माझ्याकडे शब्दच नाही, बोलायलाही शब्द नाही आणि तुम्हाला सांगायलाही शब्द नाही. मेन गोष्ट, तुम्हाला रिप्लाय करायला शब्द नाही. मी यावरती बिलकुल बोलणार नव्हते, पण एक कमेंट असते तर मी सोडून दिला असेल, पण सगळ्याच कमेंट अशा आहेत, सगळ्या जितक्या पण कमेंट आहेत ना, सगळ्या अशाच आहेत. मग मला बोलणं गरजेचंच होतं, कारण तुम्ही एक बोलला की समोरचा ज्याला काही माहीत नसतं, ज्याचं माझ्याविषयी कायच नसतं, तो बी येतो तुझ्यासोबत असंच व्हायला पाहिजे. अरे काय केलं मी? किती नॉर्मल व्हिडिओ बनवते, किती नॉर्मल प्रामाणिकपणे सांगते. कधी कोणत्या प्रकारची मी ओव्हर ऍक्टिंग करत नाही, माझ्या कोणत्याच, मला येतच नाही ते, शक्यच नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू, आणि बायका बोलतात की थोडं पण हे करत नाही, थोडं पण आपलेपणा दाखवत नाही किंवा इमोशन्स नाही. तर इमोशन्स असं होऊ शकत नाही की माझ्यामध्ये इमोशन्स नाही आहेत, शक्यच नाही. तुम्ही मोठ्या मोठ्या साडीवाले तुम्ही आता घेता साड्या, कुठलेही घ्या, आता आपला जास्तीत जास्त मोठा तो एक पृथ्वीराज साडीज म्हणा किंवा अजून असे बरेच आहे. तुम्ही त्यांना भांडायला जाता का की माझी साडी रिटर्न घ्या, मला आवडली नाही? भांडता नाही? भांडत, कारण ते मोठे आहेत. तुम्ही मलाच भांडणार कारण मी छोटे आहे. बरं, भांडता ते भांडतात, त्या तुम्हाला कधीही, तू एवढी मोठी माणसं तुम्हाला रिटर्न देणार नाहीत, पण मी तुम्हाला रिटर्न, एक्सचेंज, रिफंड सगळं देते, तरी तुम्ही माझ्याच मागे लागताय. आणि अजून म्हणताय की तू इमोशन्स दाखवत नाही. आता काय अजून मी इमोशन्स दाखवू? तुम्ही सांगा, अजून काय इमोशन्स दाखवायचे आहेत? आणि मी ही पहिले खूप भ्यायची, असे कमेंट आल्या किंवा असं थोडं जरी कस्टमर बोलले ना की थोडीशी साडी अशी आहे, मला इतकी भीती वाटायची, आतून वाटायचं बंद करून टाकू. पण हळूहळू ह्या बिझनेसमध्ये घुसलं ना की आपल्याला थोडी नॉलेज यायला लागतं की काही कस्टमर तर असेच असतात, उगाच त्रास द्यायला असे करतात, काही असेच असतात.
काही तसं आज थोडंसं नॉलेज यायला लागतं मग आपण स्ट्रॉंग हो जातो. जसं की मी आता आतमधून झाली दगडासारखी स्ट्रॉंग झाली, माझ्यामध्ये आता नाही राहिल्या एवढ्या भावना. हां, पण तुम्हाला जर साडी खराब आली, तुम्हाला जर साडी डॅमेज आली, थोडा पण कलर चेंज असेल, तरीही मी तुम्हाला ती साडी बदलून किंवा तुमचे रिफंड पैसे देईपर्यंत तुमचा फॉलोअप घेते. तोपर्यंत तुमचा पिच्चा नाही सोडत. आणि तरी तुम्ही माझ्याविषयी असं बोलताय, मला विश्वास नाही वाटत की तुम्ही माझ्याविषयी असं बोलताय की सोडा, जाऊ द्या. आज पण तुम्ही मला हरवलत तुमच्या कमेंटच्या पुढं आणि ठीक आहे सोडा. तर बाकी तुम्ही तुमचं मत मांडायला अजिबात कमेंटमध्ये विसरायचं नाही आहे. जे काय असेल ते मत मांडा. तुमच्या जे काय मनामध्ये जेवढी पण जेलस आहे ना ती बाहेर काढा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की माझ्या एकटीचा फ्रॉड नाही झाला, त्या माणसाने केला. असे खूप सारे लोक आहेत ज्यांचे पैसे त्याच्याकडे आहेत. त्या सगळ्यांचे पैसे परत मिळतील की नाही माहीत नाही, पण कमीत कमी आपण त्याचं पेज बंद होण्यापर्यंत तरी प्रयत्न करू शकतो. म्हणजे पुढचा जो घेईल ना तर तो नाही घेणार, तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि हे तुमच्यामुळेच शक्य आहे. तुम्हाला मला जशी कमेंट करता ना तशी तिकडे जाऊन एखादी कमेंट करा, त्या पेजवरती जरा ही करा, गोंधळ घाला. तुमच्याकडे फ्री टाईम आहे तर तो बंद होईल पेज. माझे सगळे शब्द संपलेत. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.